तर इकडे आतमध्ये ना ऑपरेशन सिंदूरवाली टीम आहे. पास काढून असं काय पाहण्यासारखं नाही आहे, थोडंसं वेट करायला लागतं. गणपतीत अशी युनिक थीम बघायला भेटली, युरोपियन US वगैरे अशी टाईपची. हा बाप्पा आपण आगमनाच्या टायमाला पाहिलेला, पण थोडंसं लांबूनच. सगळीकडेच पास काढायची गरज नाही, कुठे कुठेच पास काढायची गरज आहे. युद्ध कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती. तर इकडे आतमध्ये ना ऑपरेशन सिंदूरवाली टीम आहे, पण गणपती थीम इनकम्प्लीट आहे, पण गणपती मस्त आहे. कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती आहे, कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती. तर अशा प्रकारे आपण पहिल्याच दिवशी गणपती दर्शन, मुंबईच्या गणपती दर्शनमध्ये हा ब्लॉग आपला आज चौथा आहे, त्याच्यामध्ये आपण आलो आहे खेतवाडीमध्ये. आणि खेतवाडीची आता गणपती बाप्पा बघणार आहे आपण. त्याची सुरुवात आपण इथून केली. अशा या गणपती बाप्पाच्या दर्शनाने तिथे ऑपरेशन सिंदूरची थीम आहे आणि बाप्पा कागदी लगद्यापासून बनवलेला आहे. तर आतमध्ये आपण जाणार आहे, खेतवाडीचे सर्व गणपती बाप्पा बघणार आहे. तिकडे जर लाईव्ह सीन्स वगैरे असतील आणि कवर करण्यासारखे असतील तर ते आपण कवर करू. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा. सकाळपासून ना एनर्जी डाऊन आहे, पण अजून मन काय भरलेलं नाही गणपती बाप्पाला बघून. त्यामुळे गणपती बाप्पाला बघण्याची एनर्जी खूप जास्त आहे, पण बॉडीची विकनेस थोडीशी कमी पडते, कारण खाणं पिणं नाही आहे, पाणी नाही, कुठे जाऊ नाही शकत. मी सकाळी निघालो आहे आणि आता मी खेतवाडीमध्ये. आता खेतवाडीतून मी जवळपास माझ्या गणपती दर्शन होऊन सकाळचे 5-6 वाजतील आणि मग त्याच्यानंतर माझं दर्शन कंप्लीट होईल आणि मग मी घरी जाईन. तर आता एक खेतवाडीची गणपती बाप्पा बघा आणि व्हिडिओ आवडली आणि हे एवढं मेहनत आवडली असेल आणि तुम्हाला घर बसल्या गणपती बाप्पा बघायला आवडत असेल ना, तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जाऊया खेतवाडीमध्ये आणि खेतवाडीचे गणपती बघूया, पण पाठवून म्हणजे 13व्या गल्लीपासून आपण पहिल्या गल्लीपर्यंत पाच जाऊ. सो लेट्स गो. तर खेतवाडीत आपण सगळ्यात पहिले आलो आहे 13व्या गल्लीमध्ये मुंबईचा अनंत पाहायला. इकडे शंकर भगवानाचा अवतार आहे, म्हणजे काहीतरी शंकर भगवानाचं डेकोरेशन वगैरे असणार आहे. तर खेतवाडीचा पहिला बाप्पा. जाऊया आपण दर्शनाला. खेतवाडी 13वी गल्ली आणि आता खेतवाडीत गर्दी कमी आहे, तर बघूया आता आपण किती लवकर दर्शन होतं खेतवाडीत. बघा सदाशिव त्रिमूर्ती शंकराचे अवतार. आपण पाहिला मुंबईचा आनंद 13व्या गल्लीत. आता जाऊया पुढे. खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली. खेतवाडीचा गणराज वेगळीच थीम आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं आहे आणि इकडे जे सोल्जर्स आहेत ते US का युरोपियन रोमन टाईपचे वाटतात, तर एक्झॅक्टली नाही माहिती. पण बाप्पा आपला नॉर्मल आहे, गणपती बाप्पा. गणपतीत अशी युनिक थीम बघायला भेटली, जी युरोपियन US वगैरे अशी टाईप. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वगैरे, USचे सोल्जर्स वगैरे असे काहीतरी आहेत.
वेगळी थीम आहे. चांदीचे मुक्षकराज आणि आपल्या इकडे गणपती बाप्पा. युरोपियन आणि US ची थीम मिक्स आहे याच्यामध्ये. खेतवाडीचा गणराज US आणि युरोपियन थीमसोबत एकदम युनिक थीम आहे. म्हणजे खेतवाडीमध्ये काहीतरी युनिकनेस असताना ते इथे आपल्याला बघायला भेटलं. कारण US आणि युरोपियन थीमचं कधी आपण पाहिलं नाही, ते हे इकडे पाहायला भेटतं. चला आता जाऊया पुढे. आणि इकडे खाऊ गल्ली. हां, खेतवाडीत जा, कुठे पण जा, खायला प्यायला टेन्शन नाही आपल्याला. खायला प्यायला इकडे भेटतं खेतवाडीमध्ये. लालबाग परळमध्ये पण भेटतं, नो टेन्शन. खेतवाडी 11वी गल्ली, मुंबईचा महाराजा. मुंबईचा महाराजा. युनिकनेस हेच आहे की हा सर्वात उंच आहे बाप्पा. पानघोड्यावर सवार गणपती बाप्पा. खेतवाडी 11वी गल्ली, मुंबईचा महाराजा. सगळ्यात मेन चीज तर इथली हाईट आहे बाप्पाची, जी सर्वात उंच आहे मुंबईत. तेच या मुंबईच्या गणपती म्हणजे मुंबईच्या महाराजाचं मेन अट्रॅक्शन आहे. सुपर. आत्ता आपण आलो खेतवाडीची 10वी गल्ली, जिथे आहे बाप्पा खेतवाडीचा. माझ्यासमोरच आहे, जिथे आहे दशावतार बाप्पा खेतवाडीचा. हो हो, सुपर. तर इथे मध्ये बाप्पा आहे आपले. बाप्पाला 6 हात आहेत. एका हातात चक्र, एका हाताने आशीर्वाद देत आहेत आणि एका हातात बासुरी आहे. आपल्याला कमळ दिसतं आहे, शंख दिसतो आहे आणि एक हात रिकामा आहे. रिकामा म्हणजे असं सोडलेलं आहे. विष्णू अवतारात आहेत गणपती बाप्पा. आणि बाप्पांसोबत इथे दशावतार. सर्वात पहिले वामन अवतार, मग नरसिंह अवतार, वराह अवतार, कुर्मा अवतार. कुर्मा अवतार म्हणजे कासव स्वरूप, मत्स्य अवतार, परशुराम अवतार, मग इकडे राम अवतार, इकडे कृष्ण अवतार आणि बलराम अवतार तर नसतं. बलराम अवतार लिहिले पण बलराम अवतार नसतं, कारण बलराम शेषनागाचा अवतार आहे. आणि इकडे कल्की अवतार. पूर्वी उमरखाडीचे जे मूर्तिकार होते ना, त्यांनीच ही मूर्ती बनवली बाप्पाची. तर इथे खेतवाडीच्या 10वी गल्लीमध्येच ओम तांडव मित्रमंडळचा बाप्पा आहे. जाऊया आपण तिकडे. ओम तांडव सार्वजनिक मित्रमंडळ. ओम तांडव मित्रमंडळ. शंकराच्या अवतारात आहेत. काय बोलत एवढेच आहे.
इकडे खेतवाडीचा युवराज ओम तांडव मित्रमंडळाच्या बाजूलाच खास आकर्षण 1 इंच मूर्ती गणेशाची. स्पेशालिटी जी आहे 1 इंची गणेश मूर्ती श्रींची. ते आपण आलो आहे खेतवाडीच्या चिंतामणीच्या इथे, ज्यांचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे 75वे. खेतवाडीचा चिंतामणी 9वी गल्ली. घोड्यावर बसलेले आहे गणपती बाप्पा. खेतवाडी 9वी गल्ली खेतवाडीचा चिंतामणी. इथे जर पास नाही काढला ना तर काय हरकत नाही. मूर्ती आहे छान, पण पास काढून असं काय पाहण्यासारखं नाही आहे. थोडंसं वेट करायला लागतं, दर्शन व्यवस्थित होतं. पण सगळीकडेच पास काढायची गरज नाही, कुठे कुठेच पास काढायची गरज आहे. तसं आहे सर्व. आता आपण खेतवाडीच्या 8व्या गल्लीत आहे, जिथे आहे खेतवाडीचा महागणपती. खेतवाडीचा महागणपती. इथे आपल्याला ना किल्ला पण पाहायला मिळतं. पाठी आपले स्पेशल रॉकेट्स वगैरे जे आहेत, पृथ्वी, अग्नी आणि आपले जेट पण आहेत, ते पाहायला मिळत आहेत. सुपर. तर आतमध्ये जाऊन पाहूया बाप्पाला. इथली मूर्ती खूप उंच असणार आहे नक्की. खेतवाडीचा महागणपती. कॅनन मावळ्याच्या स्वरूपात. आता जास्त वेळ काय लागत नाही. खेतवाडीचा महागणपतीला पण असं 100 रुपये तिकीट आहे. असं काढण्याची काही खास गरज नाही आहे. आतमध्ये जाऊन तुम्ही गणपती पाहू शकता. थोडा वेळ वेट करा बस, एवढंच. इकडे खेतवाडीचा राजा खंबाटा लेनमध्ये. खेतवाडी खंबाटा लेन. श्रीकृष्णाच्या अवतारात बाप्पा आणि त्यांच्यासोबत ब्रह्मदेव. हा बाप्पा आगमनाच्या टायमाला मिस झाला होता आपल्याकडनं. गाडी आहे मंडळाच्या वेळेत नाही श्रीकृष्णाचे लीला अवतार. खेतवाडीचा राजा खंबाटा लेन. सही आहे मूर्ती श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये. खेतवाडी 7वी गल्ली खेतवाडीचा मोरया. विष्णू किंवा बालाजी स्वरूपात असणार आहेत बाप्पा. इकडे पण विष्णूचे अवतार आहेत सर्व, दशावतार. आणि बाप्पा बालाजी स्वरूपात. बाप्पा आपण आगमनाच्या टायमाला पाहिलेला, पण थोडंसं लांबूनच. पण सुपर्ब मूर्ती आहे. खेतवाडीचा मोरया. बालाजी स्वरूपात आहे मूर्ती बाप्पाची. चांगली आहे ना, असं नाही, पण विदाऊट पास काढून जर गेलं ना तर बेटर राहील, कारण इथे एवढं असं काही खास नाही आहे. असं आहे. आता आपण आलो आहे खेतवाडीचा लंबोदर बघायला, जिथे चलचित्र असतं दरवर्षी. ऑपरेशन सिंदूर. यावेळी ऑपरेशन सिंदूरवर रिलेटेड आहे. चला जाऊन पाहूया आतमधून. खेतवाडी 4थी क्रॉस लेन. खेतवाडीचा लंबोदर.
खेतवाडी चौथी क्रॉस लेन, खेतवाडीचा लंबोदर, इंडियन आर्मी, ऑपरेशन सिंदूर त्याला ट्रिब्यूट दिले आणि मस्त दिले. असं बाप्पाच्या हातात झेंडा वगैरे आहे, ब्रह्मोस मिसाईल, जे जेट वगैरे आहेत ना ते दाखवलेत बाप्पाकडे. तर सुपर वाटतं. आणि इकडे पास वगैरे काही गरज नाही पडत द्यायला, कारण असं काही जास्त थांबायची गरज नाही पडत, लाईन पण नाही आहे. मुंबईचा सम्राट, 6वी गल्ली आणि खेतवाडीचा सुखकर्ता असे 2 आहेत बाप्पा इकडे. तर पहिले आपण खेतवाडीचा सुखकर्ता पाहूया. विठ्ठला, आज आपले भक्ती पर से विश्वास बचा लिया. हरिहरा नाही भेद तुझी वेलांटीचा फरक, कमरे खाली असे हरी तुझी नावे वरती हर, जिथे भक्ती आणि शक्ती येते एकत्र तुझी भगवंत सुख करता सर्वत्र. बोलो गणपती बाप्पा, मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा, बोलो गणपती बाप्पा. खेतवाडीचा सुखकर्ता, 3री क्रॉस लेन, विठ्ठलाच्या अवतारात. आणि विठ्ठलाची थीम आहे. विठ्ठलाच्यावर ते जे होतं ना, त्याचे जे भक्त होते त्यांनी आपल्या पायाखाली लहान बाळाला तुडवलं होतं ना, तेवाली थीम आहे इथे. चांगलं आहे विठुरायावर. चला आता पाहूया मुंबईचा सम्राट 6व्या गल्लीमधला. मुंबईचा सम्राट, इकडे पण बालाजीचीच थीम आहे वाटतं, कारण वरती मंदिर आपल्याला साऊथचं दिसतं. बोललो ना, बालाजी भगवानांच्या अवतारात आहेत बाप्पा. खूप सुंदर मूर्ती. आणि इकडे मत्स्य थीम आहे पानघोड्यांची. आता आपण आले खेतवाडीत 2री क्रॉस लेन. इकडे 28 फूट उंच बाप्पा आणि 360 डिग्री फिरतो तो, असं आकर्षण इकडचं. 30 फूट उंच. तर ही ती मूर्ती, ही 360 डिग्री फिरते, समुद्र मंथनावर आहे. सुंदर आणि उंच मूर्ती, 28 फूट उंच मूर्ती. खेतवाडी 2री क्रॉस लेनमध्ये मस्त 360 डिग्री फिरणारी मूर्ती होती बाप्पाची. आता आपण आलो खेतवाडी 5वी गल्ली. गणपतीचं वेगळं स्वरूप आहे. खेतवाडीचा गणाधीश असं मिक्स स्वरूप आहे. अर्धनारेश्वर, देवांचं आणि राक्षसांचं युद्ध. नहीं, 5th खेतवाड़ी क्रॉस नहीं है, सीधा है. खेतवाडी 5वी गल्लीमध्ये चांगलं आहे बाप्पा. मेन बाप्पा खेतवाडीचे बघून झालेले आहेत. आता आपण एकदम बाहेरच्या साईडला पडायला लागलो. आता आपण आलो खेतवाडी 4थी गल्ली. इकडे खेतवाडीचा इको फ्रेंडली राजा, शाडूच्या मातीपासून बनलेली गणेश मूर्ती. खेतवाडी 3री गल्ली. आणि इकडे हा खेतवाडीचा शेवटचा बाप्पा बघायला भेटेल आपल्याला. खेतवाडीचा इच्छापूर्ती, 2ऱ्या आणि 3ऱ्या गल्लीचा मिक्स बाप्पा बघू.
म्हणजे गुफा वगैरे काहीतरी बनवली. शंकर भगवान आणि त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा नदी. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती. मोरया. इथे कुंभारवाड्याचा सुखकर्ता पण आहे, तो पण आपण पाहूया. 5वा कुंभारवाड्याचा सुखकर्ता. इथे बघा कोणच नाही, आपण मस्त दर्शन घेऊ शकतो. 5वा कुंभारवाडा. तर खेतवाडीच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या गल्लीतल्या बाप्पांचं दर्शन झालेलं आहे कंप्लीट. म्हणजे खेतवाडीच्या सर्वच गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे कंप्लीट, असं बोलायला हरकत नाही. सर्वच्या सर्व गणपती आपण पाहिले खेतवाडीचे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत. आणि ॲक्च्युली सकाळपासून म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी दुपारी मी 2 वाजता गणपती पाहायला सुरुवात केली. ते आता फायनली संपत आलं आहे. तर एवढी मेहनत घेतली, एवढे सर्व गणपती दाखवले, खूप साऱ्या गोष्टी केल्या आपण. खूप साऱ्या गोष्टी टिप्स वगैरे पण दिल्या तुम्हाला, जेणेकरून इकडे काय पाहू शकता, काय नाही पाहू शकता, कुठे पैसे खर्च करायला पाहिजे. खेतवाडीत मोस्टली जर अवॉइड करता येत असेल ना पैसे देऊन गणपती पाहणं, म्हणजे ते हे करू शकता. कारण ते लोकांना जाणून बुजून थोडंसं हे करतात आपल्यासाठी. तिकीट त्यांचा पण पैसे निघावे यासाठी ते तिकीट वगैरे वाटतात, पास. तर ते अवॉइड केले तरी चालते. आणि इकडे खेतवाडीच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. नाही घेतलं तर तुम्ही घरबसल्या व्हिडिओच्या थ्रू आपल्या गणपतीचं दर्शन घेऊ शकता. तर कसं वाटलं ते कॉमेंट करून सांगा मला. आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता खेतवाडी आणि मुंबईची सिरीज मी इथेच एंड करतो. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.